मेथीची भाजी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण एकदा ह्या पद्धतीने मेथी आणि बटाटा बनवून बघा. एकदम अप्रतिम चव, अप्रतिम टेक्स्चर, भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेली आणि बनवायला अतिशय सोपी. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथी आणि बटाटा मिक्सची भाजी. तर ही भाजीची रेसिपी जी आहे ती खूपच सोपी आहे. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मला फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा. तर सर्वात आधी आपल्याला बटाटा जो आहे तो घ्यायचा आहे. बटाटा मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून आपल्याला बटाट्याचे आहेत त्याचे असे मोठे मोठे काप करायचे आहेत. तर इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे आणि त्याचे अशा प्रकारचे काप जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर अशाच प्रकारचे मोठे काप ठेवायचे आहेत, म्हणजे ते खाताना छान लागतात. तर तुम्ही बघू शकता या साईजमध्येच तुम्हाला बटाटे जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत आणि एवढेच मोठे त्याचे काप ठेवायचे आहेत. तर बटाटा जो आहे तो आपला कापून झालेला आहे. आता इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 1 इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी बडीशोप घेतलेला आहे. बडीशोप जे आहे ते 1 छोटा चम्मच तुम्हाला घ्यायचा आहे. आणि इथे अख्खे धने जे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत. धने जे आहेत ते तुम्हाला 2 चम्मच घ्यायचे आहेत किंवा 1 मोठा चम्मच धनेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. आणि हे जे वाटण आहे ते आपण भाजीमध्ये नंतर टाकणार आहोत. तर सर्वात आधी इथे पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. तर 2 ते 3 मोठे चम्मच तेल घ्यायचं आहे तुम्हाला. तर तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 मोठा चम्मच जिरे ॲड करणार आहे. तर जिरे जे आहेत ते आपले नीट व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर त्यात आपण बाकीचे साहित्य ॲड करणार आहोत. तर आता जिरे जे आहेत ते आपले व्यवस्थित तडतडलेले आहेत. त्यानंतर मी इथे 1 मोठा कांदा टाकलेला आहे. कांदा जो आहे तो तुम्हाला बारीक चिरूनच घ्यायचा आहे. तर कांदा जो आहे तो तुम्हाला लालसर गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. तर 1 ते 2 मिनटं आपण हे कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हा कांदा आता परतलेला आहे. छान गुलाबी रंग येईपर्यंत कांदा जो आहे तो आपल्याला परतायचा आहे. त्यानंतर मी बटाटा जो कापला आहे तो आपण इथे टाकून घेणार आहोत. तर बटाटा जो आहे तो आपण टाकून घेतला आहे आणि आता छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे. 1 ते 2 मिनटं आपल्याला नीट बटाटा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 1 चम्मच मीठ ॲड केलेला आहे आणि नंतर 1 चम्मच हळद ॲड केलेली आहे. तर आता परत एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आता आपल्याला हा बटाटा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही हवं तर वाफेवरती शिजवू शकता किंवा थोडंसं पाणी टाकून सुद्धा बटाटा जो आहे तो शिजवून घेऊ शकता. तर आता मी इथे एक वाफ काढणार आहे. तर 2-3 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे. त्यानंतर थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे. बटाटा जो आहे तो शिजला पाहिजे चांगला. तर आपला बटाटा जो आहे तो चांगला शिजलेला आहे. त्यानंतर मी इथे मेथी ॲड केलेली आहे. आपण जी धुवून कापून घेतलेली मेथी आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. तर थोडी थोडी मेथी आपल्याला ॲड करायची आहे, एकदम ॲड नाही करायची आहे. तर थोडी मेथी टाकून मी आता इथे मिक्स केलेलं आहे. त्यानंतर बाकीची मेथी जी आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे.
तर आता मेथी आपली टाकून झालेली आहे. आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मेथी बटाटा जो आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. तर मेथी जी आहे ती शिजायला जास्त वेळ नाही लागत, त्यामुळे तुम्ही उघड्यावरच ही मेथी जी आहे ती अशा प्रकारे शिजवू शकता. झाकण न लावता ही तुम्ही मेथी जी आहे ती आरामात शिजते. आता मी इथे 1 चम्मच लाल मिरची पूड ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण जो मसाला वाटून ठेवला होता तो इथे आपल्याला घालायचा आहे. तर इथे मी 2 चम्मच मसाला जो आहे तो ॲड केला आहे आणि आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर आता आपली भाजी झालेली आहे. फक्त आपल्याला एक वाफ काढून घ्यायचं आहे. चांगलं नीट व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. तर 2 मिनटं आपल्याला ही भाजी जी आहे ती अशीच वाफवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर इतकी अप्रतिम टेस्ट लागते या भाजीची, तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर अशा प्रकारे आपली मेथी आणि बटाट्याची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर मस्त भन्नाट अशी ही रेसिपी आहे. रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त का स्वस्त.